मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। आपणाला प्रत्यक्ष माझी भेट हवी असेल, आपली भेटण्याची इच्छा असेल तर आपण अवश्य भेटू शकतात। भेटीचा गोडवा, भेटीचा संबंध आणि भेटीची ओळख ही फार अवर्णनीय अशी असते। आपण एकमेकाला समजून घेत असतो आणि आपण एकमेकाला समजून घेत असताना आपल्याला त्यातून पुष्कळसं मार्गदर्शन समोरासमोर आपल्याला मिळत असते। या समोर मार्गदर्शनासाठी आपण अगोदर मोबाईल करावा आणि नंतर यावं। रावेर हे गाव तालुक्याचं गाव आहे। इथे लॉजिंग आहे, खानावळ पण आहे। बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, रावेर रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटरवर, आंबेडकर चौकात आपण प्रथम येतात। त्यानंतर सराफ बाजारात आल्यावर महालक्ष्मी नारायण मंदिर नव्हे, त्याच्या पुढचं मंदिर आहे लक्ष्मीनारायण। त्याची मागची बाजू म्हणजे माझी। लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलं विक्राणे बसलेले असतात। हा सराफ बाजाराचा एरिया आहे। आपल्याला याच्यातून नाही कळालं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स याच्या आतमध्ये जाऊन आपण माझी चौकशी करू शकता। आजचा विषय आपण घेणार आहोत। आजचा विषय आपल्याला, मला 2-4 दिवस सारखे फोन आलेले आहे की विवाहामध्ये तुम्ही काय मार्गदर्शन करतात। विवाहाविषयी मी इतकं मार्गदर्शन करतो की आपल्या मनामध्ये जे काही आहे त्याच्यापेक्षा माझं अधिक मार्गदर्शन आपल्याला मिळत असते। व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनाची सोय झालेली आहे, सेवा झालेली आहे। प्रत्यक्ष पण आपण मार्गदर्शन घेऊ शकतात। विवाह योग मुलीचा असो का मुलाचा असो, घटस्फोट झालेला असो का दुरावा असो, का जाती पंचायतीमध्ये आपला घटस्फोट झालेला आहे। काही जातीपंथीयांना कायद्यामार्फत, पंचायतीमार्फत घटस्फोट घेण्याची परवानगी दिलेली आहे, परंतु काही जाती बांधवांना कोर्टामार्फतच घटस्फोट घ्यावा लागतो। काही साखरपुडा मोडला तर त्याला काही कायद्याचं बंधन नाही आहे, परंतु आपल्याला मला हे सांगावं लागेल, आपण घटस्फोटीत आहात, साखरपुडा मोडलेला आहे, जाती पंचायतीमार्फत घटस्फोट घेतलेला आहे, कोर्टामार्फत घटस्फोट घेतलेला आहे, पतीचं निधन झालेलं आहे आणि म्हणून मला विवाह करायचा आहे, पतीचं निधन झालं आहे म्हणून मला विवाह करायचा आहे। हे स्पष्टीकरण आम्ही याच्यासाठी मागतो की एक ज्योतिषशास्त्रामध्ये याची वेगवेगळी सूत्र आहे। वेगळी सूत्र असल्या कारणाने मग आपल्याला अचूकतेकडे जाता येते। सर्वजण जन्मकुंडलीमध्ये जे लग्न भाव असतो, पहिली कुंडली त्याला विवाह समजत असतात, पण ते अत्यंत चुकीचं आहे। ती लग्नाची कुंडली म्हणजे विवाहाची मुळीच नाही। विवाहाची कुंडली वेगळी काढावी लागते। त्या ठिकाणी जाणकार ज्योतिषी असलं तरच ते शक्य आहे। पहिला प्रथम आपल्याला जे स्थळ आहे त्याचा वर्ण कसा, वर्ण म्हणजे रंग, त्याचा चेहरा कसा आहे, भावनाशील आहे, हौशी मौजीचा आहे, भावुक आहे, धर्मशील आहे,
का ज्येष्ठ नागरिक असा त्याचा चेहरा आहे। त्यानंतर स्वभाव श्रद्धायुक्त स्वभाव आहे, सत्यवादी स्वभाव आहे, स्वाभिमानी स्वभाव आहे, स्वकर्तृत्ववान स्वभाव आहे, मूल्यमापन करणारा स्वभाव आहे, बुद्धिवादाप्रमाणे चालणारा आहे, धर्मशील आहे, व्रतवैकल्य करणारा आहे, सज्जन आहे, क्रोधी आहे, तापट आहे, संतापी आहे, अग्निजन्य आहे। त्यानंतर मग आपण कुठलं स्थळ आपल्याला मिळेल, कुठल्या बाजूचं मिळेल, म्हणजे कुठल्या दिशेचं मिळेल, वर आणि वधूमध्ये वयामध्ये किती अंतर असेल, वर आणि वधूचा स्वभाव हा जमणारा असेल का विरोधाभासी असेल, त्यासोबत सासूसुनाचे संबंध कसे असणार आहे, विवाह पश्चात लाभ योग आहे, हानी योग आहे, प्रगती योग आहे, संततीला अनुकूल पत्रिका आहे की नाही, याशिवाय संसार पूर्ण होईल की नाही, एखादा अघटित रोग आहे, एड्स सारखा, पांढरा कोड सारखा, कुष्ठरोगासारखा, पोटाच्या व्याधी, कॅन्सर सारखा, याचं ज्ञान पण आपल्याला या कुंडलीमार्फत होत असते। याशिवाय घटस्फोट होईल, मुलामार्फत होईल, मुलीमार्फत होईल, दोघांच्या वयामध्ये अंतर किती असणार आहे आणि विवाह कधी होणार आहे, हे संपूर्ण ज्ञान आपणाला मी देत असतो, मार्गदर्शन करीत असतो। याच्या उपरही आपल्यामध्ये काही मनामध्ये काही विचार असला तो आपण स्पष्टपणे मला सांगावा, त्याविषयी पण आम्ही मार्गदर्शन करण्याला बांधिलकी आहोत। जेवढी आम्हाला बुद्धी आहे तेवढी बुद्धीचा कस लावून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करीत असतो। मार्गदर्शन करत असताना आपण मोबाईल आपला ओपन ठेवावा, स्पीकर घरातील सर्वांना ऐकू जाईल असं ठेवावं। आपल्याला काही शंका असेल त्या कागदावर लिहून घ्याव्या आणि तो कागदावर समोर ठेवून मला शंका विचाराव्या। बोलण्याच्या योगामध्ये एखादी शंका राहून जाते आणि मग मागून तुम्ही मोबाईल करतात, तसं करू नका, कारण मी एकटा आहे, मला मदतनीस कोणी नाही आणि मी एकाच वेळेला संपूर्ण मार्गदर्शन करीत असतो। पहिल्या प्रथम 2 पानं आम्ही आपल्या व्हॉट्सअपवर टाकतो, कार्यालयात आले तरी आम्ही 2 पानं देतो। पहिलं पान अर्ध पान हे ग्रह प्रमाण असते, अर्ध पान आपल्या समस्येचं मार्गदर्शन असते, दुसरं पान संपूर्णरित्या हे आपल्याला उपासनेचं घरच्या घरी असते, त्याच्यातलं अर्ध पान बाहेरगावी उपासना काय करायचं आहे त्याबद्दल माहिती असते आणि व्हॉइस मेसेज असतो। आणि याच्यामध्ये काही उपासनेचं साहित्य मला विनामूल्य तुम्हाला देता आलं तर मी ते अवश्य देतो, त्याचे दक्षिणा किंवा पैसे आम्ही घेत नाही। असं आपण येताना आई वडील आणा, मुलगी असेल मुलगीला आणा, मुलगा असेल तर मुलालाही आणा, आपण सर्व कुटुंबाने यावं माझ्याकडे आणि आपण आपली बाजू, आपली समस्या मला संपूर्ण सांगून माझ्याकडनं संपूर्ण मार्गदर्शन एकाच बैठकीत घेऊन जावं। मी मार्गदर्शन करत असताना मात्र आपल्या डोक्यामध्ये इतर विचार ठेवू नका, मार्गदर्शन शांततेने ऐका आणि नाही समजलं तर मला विचारा। पुष्कळसे जण मी बोलतो तेव्हा लक्ष देत नाही आणि मग घरी जाऊन मोबाईल करतात, कागद तुमच्याजवळ, आणि मी मार्गदर्शन कसं करणार, आणि ते मला शक्य पण होत नाही। कार्यालयात तुम्हाला जे हवं तुमचं समाधान होई पावतर तुम्ही कार्यालयात बसू शकतात, इथे बैठक मारू शकतात, विचारू शकतात, विचारणा करू शकतात, परंतु माझं मार्गदर्शन इतकं विस्तृत असते आणि आपल्याला समजणारं असते की आपल्याला कुठलीही शंका राहत नाही। परंतु उपासना सांगत असताना मात्र लक्षपूर्वक ऐका, परंतु ते पण आम्ही लेखी देत असतो सहज समजणार। असो, आजच्या कार्याचं समापन आपण इथे करण्याऐवजी
मी अजूनही तुम्हाला सांगू इच्छितो की विवाहाच्या बाबतीत समझोता करून विवाह करावा लागेल। तर समझोता कशा प्रकारचा असेल, विवाह कोणत्या काळात होईल, शुक्रभ्रमण विवाहाकडे सरकत असेल त्यावेळेला विवाहस्थळ येतात। त्याच्यामध्ये शनी मंगळ बुध मंगळाचा योग असला, ग्रहण योग असलं तर स्थळ येऊन आपल्याला होकार नकार देत नाही। जी स्थळं आपल्याला नको आहे ती आपल्या मागे लागतात, जी हवी आहे ती होकारही देत नाही, नकारही देत नाही। असो, परिपूर्ण मार्गदर्शन आमचा प्रयत्न असतो, आम्ही करत असतो। आपणाकडून मला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण, मुला मुलीचं संपूर्ण नाव, काय शिक्षण घेत आहे, नोकरी कुठे करत आहे, हल्ली कुठे मुक्काम आहे, आणि याच्या सोबत आपण कुठली नोकरी करीत आहात, आपण कुठल्या हुद्द्यावर आहात याच्याविषयी माहिती आणि मोबाईल नंबर द्या। 1-2 दिवसात आम्ही शक्यतो दुसऱ्या दिवशी नाही तर 1-2 दिवसात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत असतो। काही शरीर स्वास्थ्य इतर कार्य असतात, त्याच्यामुळे वेळ होण्याची संभावना हे लक्षात घ्यावं। असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया।